नमस्कार. मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. thumbnail वरून तुम्हाला समजलंच असेल आजचा ब्लॉग कशा रिलेटेड असणार आहे ते. तर येस, आज आहे वटपौर्णिमा स्पेशल ब्लॉग. तर स्टे ट्यून. आता वटपौर्णिमा जरी आज असली तरी आपली तयारी तर 2-3 दिवस आधीपासूनच चालू होते. तर त्याचसाठी मी आज बोलवले होते का मस्त मेहंदी आर्टिस्टला. मस्त का म्हणतेय, तिचं काम बघून तुम्हाला पुढे समजेलच. आता तुम्हाला तर माहितीये, मला देखील मेहंदी काढायला येते. पण स्वतःच्या हातावरती मेहंदी काढायचा कंटाळा पण येतो आणि नेहमीच फक्त एकाच हातावरती मेहंदी काढली जाते. म्हणून मी खास अट्टहास करून या मेहंदी आर्टिस्टला बोलवलं होतं. आणि ही आहे माझ्या एका हातावरची मेहंदी. आता तुम्हाला डिझाईन बघून कळलंच असेल, मी थोडंफार कस्टमायझेशन याच्यामध्ये केलं होतं आणि छान अशी मेहंदी हिनं काढली होती. लग्नानंतर असं एकदम स्पेसिफिक टाइम देऊन कुठल्या तरी मेहंदी आर्टिस्ट कडनं मेहंदी काढायची ही माझी पहिलीच वेळ होती. आणि पूर्ण कंप्लीट झालेली मेहंदी अशी काहीशी दिसतेय. जास्त बटबटीत नाही, पण तरी इतकी सुंदर मेहंदी झाली. कशी वाटते मला नक्की सांगा. आणि ही आहे दुसऱ्या दिवशीची रंगलेली मेहंदी. मला तर पहिल्यापासून बाबा मेहंदी काढायला खरंच खूप आवडतं. तुम्हाला पण आवडतं का मला नक्की सांगा. आणि किती सुंदर कलर आलाय तुम्ही बघू शकताय मेहंदीचा. आता तो मेहंदी आर्टिस्ट न बनवलेला मेहंदीचा कोणमुळे आलाय की नवऱ्याच्या प्रेमामुळे हे देवालाच माहिती. कशाने का असेना मेहंदी रंगली ना. आणि नवऱ्यानं कितीही दागिने साड्या घेतल्या तरी त्यानं प्रेमानं आणलेला गजऱ्याची सर कशालाही येत नाही, बरोबर की नाही. आणि हा आहे माझा फायनल लुक. हा सिंपल लुक मी कसा अचीव केला याचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. तुम्हाला हा लुक कसा वाटतोय मला नक्की सांगा. मी रेडी होती तोपर्यंत आईने इकडे पूजेची सगळी तयारी करून ठेवली होती. कोणताही सण म्हटलं की थोडीफार एक्स्ट्राची कामं तर पडतातच. तर तीच कामं अशी छान वाटून घेतली तर अजिबात कोणालाही कंटाळा येत नाही. तसंच आमच्या दोघींचं असतं. चला आता बोलत बसत जास्त वेळ घालवत नाही, पटकन पूजेला खाली जाते. आता खाली कुठं तर आमच्या सोसायटीमध्येच वडाचं झाड लावलेलं आहे, तर तिथंच आम्ही सगळ्याजणी पूजा करत असतो. आणि इकडे आम्ही सासू सुना देखील पूजा करण्यासाठी खाली आलो होतो. तर बघतो तो काय तर सगळ्यांनी इथं ऑलरेडी नंबर लावून पूजा करायला स्टार्ट देखील केलं होतं. आता आमचं हे वडाचं झाड थोडंसं छोटं असल्यामुळं सगळ्यांना ऍट अ टाइम पूजा करता येत नाही, त्यामुळे प्रत्येक जणाचा नंबर लावून पूजा करत असतं. इतर वेळी कोणाला एकमेकांशी बोलायला 2 मिनिटं सुद्धा वेळ मिळत नाही, पण सणावाराला मात्र सगळ्या अशा आवर्जून भेटतो. आता पूजेसाठी ऑलरेडी नंबर होते, तर म्हटलं आधी तुमच्यासोबत सनलाईट मध्ये लुक कसा दिसतोय ते शेअर करावं. तोपर्यंत आमच्या आईंनी पटकन नंबर मारला. मी पूजा करायला स्टार्ट केली. चला, पप्पांचं तर पुढच्या 7 जन्मांचं बुकिंग कन्फर्म झालंय आणि आता नंबर होता आमच्या आहूंचं सबस्क्रिप्शन रिन्यू करायचा. म्हणजेच आमचं देखील 7 जन्मांचं बुकिंग कन्फर्म करायचा. सो आईंच्या पाठोपाठ मी देखील पटकन नंबर लावून पूजा करायला लागले. आता शहरामध्ये मोठं वडाचं झाड कुठं शक्यतो मिळत नाही. असो वड छोटा असो की मोठा असो दे, त्याच्या मागची भावना महत्वाची. आता एवढी झाडं आपल्या निसर्गात आहेत, पण या सणासाठी वडच का बरं निवडलं असेल? तर सायंटिफिकली वडाचं झाड हे अतिशय दीर्घायुषी आहे आणि भरपूर प्रमाणात ऑक्सिजन ते आपल्याला देतं. अशा या दीर्घायू असणाऱ्या वडाची पूजा करून आपण एका प्रकारे निसर्गाचीच पूजा करत असतो. आणि या वडाच्या झाडाप्रमाणेच आपला जोडीदार आणि आपलं नातं दीर्घायू होण्यासाठी हा सण साजरा केला जातो. सावित्रींनी सत्यवानाचे प्राण यमाकडून देखील परत आणले आणि त्याच घटनेचा त्यांच्या प्रेमाचं साक्षीदार असणारं म्हणजे हे वडाचं झाड, म्हणूनच आज त्याची पूजा केली जाते. तुम्ही माझा आजचा हा व्लॉग कुठून बघताय आणि तुमच्याकडे वटपौर्णिमेची पूजा केली जाते का हे मला नक्की कमेंट करून सांगा. आता वटपौर्णिमा हा सण जरी बायकांचा असला तरी फोटो व्हिडिओ काढायला कोणी सापडलं की पटकन सगळ्या अशा फेर धरायला लागतात. तुम्ही पण असेच करता का मला नक्की सांगा. पूजा झाल्यानंतर इथं 5 सवाष्णांची ओटी देखील भरायची असते आणि आई इथं तेच करत होत्या. होतं काय, प्रत्येकाला असं वाटतं की आपले पण फोटो काढावे, व्हिडिओ काढावे आणि या गडबडीत कोणाची ओटी भरायची राहिली हेच समजत नाही. म्हणून आईने अशा 5 जणी ऑलरेडी अशा बसवून ठेवल्या होत्या आणि मग एक लाईननी त्यांची ओटी भरत होत्या. सो तुमची पण अशी गडबड होत असेल तर पुढच्या वटपौर्णिमेला तुम्ही पण ही ट्रिक नक्की करून बघा, मजा येईल तुम्हाला पण. आता म्हणलं सगळ्या छान नंबर लावून इथं बसल्याच आहेत, तर म्हटलं लागल्या हाताने आपण पण सगळ्यांची ओटी भरून घेऊया. मग आईंच्या पाठोपाठ नंबर लावून मी देखील सगळ्यांची ओटी वगैरे भरून घेतली.
आणि इथं सगळ्या लाईनीच बसल्या होत्या म्हणून मी सगळ्यांमध्ये कॉमन नमस्कार केला म्हणून इथं सगळेजण हसत होतो. आणि काकू मला म्हणत होते की हे नक्की व्लॉग मध्ये टाक. ओटी वगैरे भरून झाल्यानंतर बाकी ज्या कोणी सगळ्या सवाष्णी होत्या तर त्यांना देखील हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. आता कुठलाही सवाष्ण्यांचा सण म्हटलं की सगळ्यात जास्त मान असतो तो म्हणजे हळदी कुंकवाचा. तर ते कसं मागे राहील. सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि मग काय नंबर होता माझा. मी तर पकडून पकडून सगळ्यांच्या ओट्या भरल्या. आता नंबर माझा होता. तो मी एका जागी अशी जाऊन बसले होते. म्हटलं चला कोणाकोणाला ओटी भरायची असेल तर पटकन भरून घ्या. आणि सगळ्यांना माहिती होतं की मी आता ह्याचा व्लॉग बनवणार आहे. त्यामुळे सगळेजण थोडेसे नर्वस होते. पण जितके नर्वस होते त्याच्यापेक्षा जास्त एक्सायटेड होते व्लॉग मध्ये येण्यासाठी. जेव्हापासून मी माझं चॅनल स्टार्ट केले तेव्हापासून जेव्हा कधी सोसायटीमध्ये कोणाची भेट होते तर तेव्हा आवर्जून मला छान असा फीडबॅक सगळे देत असतात. इकडं बाकीच्यांचा हळदी कुंकू समारंभ चालू होता तोपर्यंत म्हटलं चला आता स्वतःला थोडस कॅप्चर करूया आणि असं छान ठसठशीत हळदी कुंकू लावल्यावर काय मस्त लुक येतो ना. तेवढ्यात मागून आवाज आला, ए अगं आम्ही राहिलोय. मग काय या दोघींनी पण पटकन शॉर्टकट मारून घेतला आणि दोघींनी एकत्रच ओटी वगैरे भरून घेतली. आणि इथं नक्की कोण कोणाच्या पाया पडतं हेच आम्हाला समजत नव्हतं. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. तर असा छान हसत खेळत आमचा आजचा वटपौर्णिमेचा दिवस पार पडला. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.